नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीनं मोठं पाऊल उचललं। ईडीनं चार्जशीट दाखल केली असून या चार्जशीटमध्ये राहुल आणि सोनिया गांधी यांचंही नाव आहे। 25 एप्रिलला ईडीच्या चार्जशीटवर राउज एव्हेन्यू कोर्टात सुनावणी पार पडणार आहे। 2 दिवसांपूर्वी ईडीनं सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी संबंधित मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली होती। नॅशनल हेराल्ड प्रकरणी 2014 मध्ये दिल्ली न्यायालयात डॉक्टर सुब्रमण्यम स्वामींनी याचिका दाखल केली होती। यंग इंडियाच्या माध्यमातून एजेएलची 2000 कोटींपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता फक्त 50 लाखांमध्ये हडपल्याचा आरोप करण्यात आला। दरम्यान हे नॅशनल हेराल्ड प्रकरण काय आपण जाणून घेतोय। नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र 1938 मध्ये पंडित नेहरूंनी सुरू केलं होतं। वृत्तपत्र प्रकाशित करण्यासाठी असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड या कंपनीची स्थापना केली गेली। 2008 मध्ये आर्थिक अडचणींमुळे वृत्तपत्र बंद पडलं। असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडची मालमत्ता 2000 कोटींची होती। 2010 मध्ये राहुल सोनिया गांधींकडून यंग इंडियन लिमिटेडची स्थापना केली गेली। यंग इंडियननं 2000 कोटींची कंपनी केवळ 50 लाख रुपयात खरेदी केल्याचा आरोप आहे। 2012 मध्ये सुब्रमण्यम स्वामींकडून यासंबंधी दिल्लीच्या पटियाला कोर्टात याचिका दाखल करण्यात आली। सोनिया गांधी, राहुल गांधी, मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस आणि सॅम पित्रोदांवर आरोप केले गेले। जून 2014 मध्ये कोर्टाकडून राहुल, सोनिया गांधी आणि इतरांविरोधात समन्स बजावण्यात आलं। 2014 मध्ये ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला। 2015 मध्ये कोर्टाकडून राहुल, सोनिया गांधींसह इतरांना जामीन मंजूर केला गेला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।